टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। सध्या मोहोळ शहरात चालू असलेली ड्रेनेज लाईनमुळे हे रस्ता खराब झालेला आहे। सध्या शाळेचा रस्ता बंद आहे, लोकांना चालाही नाहीत ना अक्षरशः की आता शाळेची पोरं इथनं सोडून चालली 2 वेळा गाडी पडलेत लोकांच्या इथे सकाळी आणि हे काम करा आता ते खड्डा खाणार इथनं तर आमचा रस्ता 2 दिवस बंदच होता इथनं टोटल। आणि ती गेल्याला 2 वेळा सांगितले, बागलला बी सांगितले आणि मुख्य अधिकाऱ्याला सांगितले, ती स्वतः बघायला येत नाही, ते कमिशन खाऊन गपचीप बसलेले आहेत। त्यांनी काय तर दखल घ्यायला पाहिजे लवकरात लवकर। किती दिवसापासून तुमचं चालू आहे ते? हे मी महिना झालं चालू आहे, तक्रार दिली त्यांना। त्यांचं म्हणणं काय ते? त्यांचं म्हणणं ती बागल येतच नाही बघायला, मोहोळचा इंजिनियर। मग तुमचं काही इशारा काय पुढं? आता इथं रस्ता नीट नाही झाला आमचं हाय असं डांबरीकरण, तर आम्ही उद्याच्याला आंदोलन करणार आहे मोहोळ नगर परिषदमध्ये। आपल्या मोहोळ शहरामध्ये किती दिवसापासून काम चालू आहे? 6 महिने झाले काम चालू आहे। तुमच्या भागामध्ये काम चांगलं होते का? काम निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि ड्रेनेज जे चेंबर खोदलेले आहेत त्याला पाणी मारायला एकदा बी आलं नव्हते आमच्या साईडला। तर मग तुम्ही काय सांगाल ह्या याच्यावर? ही कमिशन खाऊन मोहोळचे इंजिनियर आणि मुख्य अधिकारी साहेब हे कमिशन खाऊन बसलेले आहेत, ती कामावर एकदाही आले नाहीत।